त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच त्या सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे ते योग्य आहे? म्हणजे हे वक्तव्य खरं तर मी एक ओबीसी आंदोलक आहे. सुनेत्राताईंना थोडा वेळ द्यावा विरोधकांनी सुद्धा, आणि विरोधकांना राजकारणच करायचं आहे, स्पेसच शोधायची आहे. तर मी हर्षवर्धन सपकाळांना सांगेन, तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांवरती करा नाटक. तुम्हाला राजकारण करायचं आहे ना. एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते कुठल्या विचाराचे आहेत, कुठल्या याचं आहे त्याच्यापेक्षा एक लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक म्हणून ज्यावेळी या गोष्टीकडे पाहतो त्यावेळी सुनेत्राताईंना थोडा वेळ मिळावा असं माझं मत आहे. एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. नवनाथ वाघमारे यांना महेश डोंगरेंनी जे आहे ती दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नक्की काय संभाषण झालं? कधीचा हा प्रकार आहे? कुठला हा व्हिडिओ आहे? मला वाटतंय काल मंत्रालय परिसरामध्ये नवनाथ वाघमारे यांना जी शिवीगाळ झाली आणि त्यांचा असा आक्षेप होता की तुम्ही निजामे वगैरे काहीतरी म्हणता. मुळात असं आहे की याची सुरुवात कुणी केली, कुठून झाली हे बघितलं पाहिजे. ज्यावेळी पुढचा माणूस शिव्या देतो म्हणून तुम्ही मारहाण करायला जाता त्यावेळी तुम्ही इतर लोकांना किती शिव्या देता याचा अनालिसिस कालच्या ती कोण माणूस आहे हे त्या माणसानं प्रसिद्धीसाठी आणि स्टंटबाजीसाठी नवनाथ वाघमारे यांच्यावरती जे काही दमदाटी केली त्याचा मी एक ओबीसी आंदोलक म्हणून निषेध व्यक्त करतो. आणि मुळात शिवराळ भाषेची सुरुवात कुणी केली याचं उत्तर त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे. आणि तो जर व्यक्ती असा हाणामारीवर येत असेल तर त्याला आम्ही मग काय आहोत याची रिॲक्शन येणार. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे असा एक वाद पाहायला मिळतोय की काय हे जाणून बुजून केलं जातंय किंवा टार्गेट केलं जातंय असं? बघा, मनोज जरांगेंनी आरक्षणाचं आंदोलन केलं. आरक्षणावर बोलावं, संविधानिक आरक्षण कसं मिळवून देता येईल मराठा बांधवांना यावर बोलावं. त्यांना जर पर्सनली कुणावर अटॅक करायचा असेल, राजकीय अटॅक करायचा असेल तर मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, एखादा पक्ष जॉईन करावा, त्यांचं स्वागत असेल. हे बघा, मुळात मनोज जरांगे म्हणजे संपूर्ण मराठा समाज असं नाही, किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणजे संपूर्ण समाज असं पण नाही ना. ज्यावेळी तुम्हाला वैयक्तिक आरोप करायचे आहेत त्यावेळी तुम्ही वैयक्तिक आरोप करावेत. समाजाला यामध्ये कशासाठी ओढताय? मुळात समाजामध्ये अनिष्ट प्रवृत्ती असतात, तशा चांगल्याही प्रवृत्ती आहेत, आणि चांगल्या प्रवृत्तीचं प्रमाण हे 90% आहे. त्यामुळं एका दोघामुळं सामाजिक टीका मनोज जरांगेंनी करू नये असं माझं मत आहे. अभिजित दिपके मनोज जरांगेच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊ आणि सहभागी होऊ असं म्हणतोय. नाही, अभिजित दिपके हे खरं तर सोशल मीडिया पार्टी आहे. त्यामुळं अभिजित दिपकेनी थोडंसं ग्रासरूटला येऊन काम करावं. आम्ही गेली 20 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये मिसळायचा प्रयत्न करतोय. तुम्ही धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतला, तुम्ही जे आंदोलन उभं केलं, मी तुमचं एका सर्टन लिमिट पर्यंत अभिनंदन करेन. पण याचं श्रेय नक्की कोणाला द्यायचं? याचं श्रेय राहुल गांधींना द्यायचं? याचं श्रेय आप पार्टीला द्यायचं? याचं श्रेय लेफ्टिस्टांना द्यायचं म्हणजे समाजवादी वगैरे, का याचं श्रेय विद्यार्थ्यांना द्यायचं? अभिजित दिपके, तुम्ही थोडंसं ग्रासरूटला उतरावं. संविधानिक अर्थानं मनोज जरांगेंची मागणी कितपत योग्य आहे याचा अभ्यास अभिजित दिपकेनी करावा. त्यामुळं नुसतं स्टंटबाजीसाठी आणि प्रसिद्धीसाठी जर अभिजित दिपके अशा पद्धतीचं काही अभ्यास न करता जर काय असा पाठिंबा देत असतील तर ओबीसीचं काय होणार आहे याच्यावरही अभिजित दिपकेनी थोडासा अभ्यास करावा असं माझं मत आहे. त्यांच्या आंदोलनाचं एवढं कौतुक होतंय देशभरात आणि त्याची दखल घेतली जाते. त्यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे सुद्धा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी लढत आहेत, शैक्षणिक आरक्षण मागतायत. तुम्ही दिल्लीला गेला होतात का? आणि उद्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर ते तुम्हाला बघा, मुळात मनोज जरांगेंनी शिक्षणासाठी मागणी करावी, विद्यार्थ्यांसाठी मागणी करावी, मराठा समाजासाठी मागणी करावी, ह्याला विरोध कोणाचा आहे? लक्ष्मण हाके एवढंच म्हणतायत की ओबीसी मधून मागणी करण्यानं त्याचा परिणाम ओबीसी मधल्या छोट्या घटकावरती, सामाजिक दृष्ट्या मागासांवरती काय होणार आहे या परिणामाचा विचार अभिजित दिपकेनी थोडाफार करावा. अभिजित दिपके महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एंट्री करू पाहतायत का? मग हे बघा, राजकारणात कधी त्यांनी जनता पार्टीची घोषणाच केली ना, ती सोशल मीडियाची पार्टी आहे. अरे ग्रासरूटला काय जळतंय हे अभिजित दिपकेनी उतरून करावं. यश मिळणार नाही. हे बघा, अपयश मी अभिजित दिपकेवरती बोलू इच्छित नाही. त्यांनी एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाय का? इश्यू त्यांचा बरोबर होता का? बरोबर होता. मी पाठिंबा दिलाय, जाहीर पाठिंबा दिलाय, प्रेस घेऊन पाठिंबा दिलाय. मुळात आपल्याला जर काही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायचं असेल, आपल्याला कायदेशीर संविधानात्मक दृष्ट्या योग्य
अशा भूमिकांना अभिजित दिपकेंनी पाठिंबा द्यावा ना. बेकायदा मागणीला आता मराठवाड्यातली प्रमाणपत्र रद्द होत आहेत. गेली 2 वर्ष झालं उपोषण करून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करतोय की हे बेकायदा आहे, हे संविधानाला मान्य नाही. आता जी लोक निवडून आली त्याची मालिका सुरू आहे. लोकांची प्रमाणपत्र रद्द होत आहेत आणि ही 90% प्रमाणपत्र रद्द होणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंची मागणी 2 सप्टेंबरचा GR ओबीसी मधलं इन्क्लुजन हे बेकायदा आहे. आज बघा भानुसे म्हणून म्हणजे सरकार मग फसवतंय का असं म्हणायचं? सरकार फसवतंय, कुणाला सरकारचा फसवतंय? GR फसवाय. हे बघा, मुळात मनोज जरांगेंनी अनेक आंदोलनं केली. शेवटचं आंदोलन म्हणून प्रत्येक वेळी ते आंदोलन करत राहिले, प्रत्येक वेळी ते गुलाल उधळत राहिले. त्याचा परिणाम काय झाला? आमच्या मराठवाड्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, पूर्णा तालुक्यामधल्या अनेक सदस्यांची, छत्रपती संभाजीनगर मधल्या, पुणे परिसरामधल्या अनेक लोकांची प्रमाणपत्र रद्द झालेत. त्यामुळे हे फसवाय, हे असंविधानिक आहे, हे बेकायदा आहे. अरे किती वरडून सांगायचं? आज भानुसे म्हणून म्हणजे दिलेली सगळी प्रमाणपत्र रद्द होणार. कायदेशीर दृष्ट्या चॅलेंज झाली की रद्द होणार. अशी एक चर्चा आहे की मनोज जरांगेचं जे आंदोलन आहे की त्याने घोषणा केली, मात्र अभिजित दिपके किंवा काँग्रेस पार्टी सगळे तरुण देशात आले, देशात सरकार विरोधी एक वातावरण तयार झालं, सरकारची नामुष्की झाली. या आंदोलनाला सुद्धा मनोज जरांगेच्या सरकारमधला कुणाचा तरी पाठिंबा आहे आणि मग ते विषय डायव्हर्ट करायचा असा विषय चालू होता. हे बघा, तुम्ही खूप काहीतरी मोठा विषय मला विचारला. हा इश्यू बेस्ड आंदोलन होतं. इश्यू बेस्ड जंतर मंतरचं आंदोलन हा इश्यू होता की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 15, 16, 17 दिवसानंतर राजकीय पार्ट्या त्यामध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिकाटीला विद्यार्थीच पत्रकार झाले, विद्यार्थ्यांनीच लाट्याकाट्या झेलल्या, विद्यार्थ्यांनी पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन इश्यूवरती काम केलं. ही झेनजीचा करिश्मा आहे. मी झेनजीला पहिल्या दिवसापासून म्हणतोय, जो युवक आहे, ज्याच्या हातामध्ये डिजिटल मीडिया आहे, तो या देशाचं संरक्षण करण्यामध्ये निश्चित नाही मग रोल. तुम्ही आता असं म्हटलं मनोज जरांगेच्या आंदोलनाला सरकारमधल्या एखाद्या पार्टीचा पाठिंबा आहे. हे बघा, आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी सरकारमधले लोकही मनोज जरांगेला फिडिंग करतात, चावी देतात. विरोधातली माणसंही त्यांना चावी देतात. मनोज जरांगे या महिन्यात कुणाची तरी बाजू घेतात, पुढच्या महिन्यात कुणाची तरी बाजू घेतात, पुढच्या महिन्यात कधी विखेंना श्रेय देतात, कधी विखेंना शिव्या घालतात, कधी फडणवीसांची आईमाई काढतात. आता फडणवीस चांगले म्हणतात. त्यामुळे मनोज जरांगेंनी संविधानिक भूमिका घ्यावी. राजकारण्यांच्या तालावर मनोज जरांगेंनी काम करू नये. त्यामध्ये तुमची फसवणूक होईल, तुम्ही आता मराठा म्हणाला- समाजाची फसवणूक होईल. तुम्ही असं म्हणालात की जी दिलेली प्रमाणपत्र आहेत ती बेकायदेशीर आहेत किंवा कायदेशीर दृष्ट्या चॅलेंज दिलं तर ते रद्द होऊ शकतं. जर मग ते रद्द होत आहे तर मग तुम्ही विरोधामध्ये आंदोलन का करताय? किंवा याच्यामुळे राज्यामध्ये मराठा अरे पण आम्ही आंदोलन नाही जर ते केलं. रद्दच होणार आहे तर अहो, मग एवढा जर विरोध करण्याची काय? चॅलेंज झालं तर रद्द होणार आहे ना. म्हणजे नाही झालं तर मग नाही होणार. नाही होत. मग याचा अर्थ हे सरकार बेकायदा आहे. नाही बेकायदा आहे हे. जेवढ्या सर्टिफिकेटच्या विरोधामध्ये पंचायत राजमध्ये जी माणसं निवडून आली, आता सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आमदार पत्नी शिंदे त्यांच्या विरोधात चॅलेंज आहे, कोर्टात केस चालू आहे. त्याचा हे बघा, नाही आहे की जर कदाचित तुम्ही असं म्हणताय जर ते बेकायदेशीरच आहे तर तुम्ही विरोध का करता? अहो पण लाभ घेतला जातोय ना. मग तेच म्हणा, मग जो सरकारनं खरा दिलं ना. ज्याला जर ज्याला लाभ होणं अपेक्षित आहे. हे बघा, लाभ मिळतंय हे याचा बघा, हे अर्थ बघा, सरकारनं ते दिलंय. जो सापडला तो चोर हं. आणि जो सापडला नाही तो साव, असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, मग सरकारनं मग केलंय ते मग काय? चुकीचं केलंय, बेकायदा केलंय. मग ते पहिल्या दिवसापासून बोलतोय ना मी. माझं म्हणणं हेच आहे की सरकारनं जर दिलंय तर अहो ते मग मुख्यमंत्र्याचं सोडा. करावं हे बघा, लागेल का? 1 मिनिट. मनोज जरांगे किती वेळा मुंबईला गेले? मनोज जरांगेंची किती वेळा आंदोलनं झाली? प्रत्येक वेळी सरकारनं काही ना काही केलंय. मग एवढं सगळं करून केलं याचा अर्थ ते कायदेशीर केलं असं म्हणावं लागेल का? बेकायदा केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे. ते कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. सरकार मनोज जरांगेंना फसवतंय का मनोज जरांगेंना काय म्हणायचं सरकारला कळत नाही? हे आंधळ दळतंय, कुत्रपीठ खातंय. साहेब एक प्रश्न आहे की तुम्ही म्हटले काँग्रेस जनता पार्टी ही सोशल मीडियावरची पार्टी, तर दिपकेंनी तुम्ही जो पक्ष काढणार आहे तुमच्यासोबत यावं आणि हे बघा, असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, दिपकेनी इश्यू बेस्ड आंदोलनं करावीत. संविधान प्रमाण मानून भूमिका घ्याव्यात. बेकायदा आंदोलनाला जर पाठिंबा देत असतील तर आम्हाला दिपकेंची गरज नाही. आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून रात्रंदिवस संविधान बचाव, सर्वसामान्य माणसांचे हक्क अधिकार, रिझर्वेशनच्या दायऱ्यामधल्या लोकांचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी काम करणारी माणसं आहोत. आम्ही सोशल जस्टिससाठी बांधणारी माणसं आहोत. कुठल्या तरी प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन
जर बेकायदेशीररित्या मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंना दिपके पाठिंबा देणार असतील तर आम्हाला दिपकेंची गरज नाही. आम्ही संविधान वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणारी माणसं आहोत. जरांगे आणि बिबटे एकत्र आले तर तुम्हाला काय भीती वाटते का त्यांच्याकडे? अरे मला काय भीती वाटायची गरज आहे? हे बघा, मला एक सांगा, आम्ही सर्वसामान्य माणसांच्या अधिकाराविषयी भांडणारी माणसं. मग मनोज जरांगेंना जर पाठिंबा देत असतील दिपके, तर दिपकेंना एक प्रश्न विचारा की मराठा समाज ओबीसी मध्ये जर समाविष्ट झाला तर मूळ ओबीसींची काय वाट लागणार आहे, याच्या परिणामाची चिंता. जेनजी कोणाच्या पाठीमागे आहे? बोलू ना, बोलू, वेळ पडल्यावर बोलू. जेनजी कोणाच्या पाठीमागे? हे बघा जेनजी जो आहे, या जेनजीला आपल्याला संविधानाप्रती योग्य भूमिका आणि त्यांना योग्य पद्धतीने कन्व्हिन्स करावं लागेल जेनजीला. त्यामुळं हे बघा, जेनजी आहे का? आहे. डिजिटल मीडियाचा प्रभाव आहे का? आहे. त्यांनी इश्यू बेस्ड काम केलं का? आंदोलन उभं केलं का? केलं. पण श्रेय कुणाला द्यायचं नक्की? श्रेयाच्या या लढाईमध्ये जर त्यांच्या मारामाऱ्या लागल्या असतील तर मला वाटतं हे फक्त जेनजीचा हा विजय होता, विद्यार्थ्यांचा हा विजय होता. शैक्षणिक मागण्यांना जर अभिजित दिपकेनं मनोज जरांगेंचा पाठिंबा दिला आणि जर कदाचित तुम्ही एखादी शैक्षणिक मागणी केली आणि जर त्याला अभिजित दिपकेने पुन्हा पाठिंबा दिला तर जरांगेंची जी काही बेकायदा मागणी आहे, या बेकायदा मागणीला आम्ही पहिल्या दिवसापासून विरोध करतोय, आजही करतोय, उद्याही करत राहू. त्यांनी एक कायदेशीर, अरे आजच ते भानुसे नावाचे व्यक्ती आहे बघा. मी एक महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या विचारवंतांना, पॉलिटिशियन्सला मी विनंती करेन, बीजी कोळसे पाटलांना बोलवा, पुरुषोत्तम खेडेकरांना बोलवा, प्रवीण गायकवाडांना बोलवा, भातुसेंना बोलवा, त्या पाटलांना सगळ्यांना बोलवा. तुमची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून पाहिजे जे जरांगे म्हणतायत, ते जर ओबीसी मध्ये समाविष्ट झाले तर मूळ ओबीसीचं काय होणार? ते टिकणार का या स्पर्धेत? त्यांचं काय वाटोळ झालंय? या भूमिकेवरती कोळसे पाटलांनी व्यक्त व्हावं, पुरुषोत्तम खेडेकरांनी व्यक्त व्हावं, प्रवीण गायकवाडांनी व्यक्त व्हावं, शरदचंद्रजी पवारांनी व्यक्त व्हावं. व्यक्त होण्याच्या ऐवजी सरकारच ही निर्णय घेते. सरकार बेकायदा निर्णय घेतोय. मी सांगितलं ना तुम्हाला. मी बघा पत्रकार बांधवांनो, मी जाहीररित्या मी 2 सप्टेंबरचा JR भाडलाय राजे हो. पहिल्या दिवसापासून मी विरोध करतोय राव. तुम्ही सरकार कुणाच्या दबावाखाली आहे? मग सरकार कोणाच्या दबावाखाली आहे? तरी कायदेशीर निर्णय घेत असं म्हणताय, मग सरकारवर दबाव आहे असं म्हणावं लागेल. किंवा मग सरकार कुणाच्या दबावाखाली? मनोज जरांगेंनी एक आंदोलनाची घोषणा केली. अरे ते मागचं आंदोलन त्यांनी सकाळी आंदोलन सुरू केलं आणि संध्याकाळपर्यंत सरकारचं डेलिगेशन तिथं गेलं. नाही एवढं काय का झुकतंय सरकार एवढं? किंवा काय मग तुमचं असं म्हणणं आहे बेकायदेशीर घेतंय तर सरकार काय ऐकतंय? मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, जो झुंडशाही दाखवू शकतो, जो पब्लिकचा रेटा दाखवू शकतो, त्याच्या बाजूने सरकार निर्णय घेत आहे? मग सर्वसामान्य माणूस, थांबा 1 मिनिट, विजय एनटी मधला मायक्रो घटक आहे, एक समाज, कुंभार समाजाचा माणूस आहे, तो सरकारवर प्रभाव टाकू शकत नाही, तो बॅलेटमध्ये न्यूसेन्स क्रिएट करू शकत नाही, म्हणजे त्याचे हक्क अधिकार काढून घ्यायचे. याला कसं आव्हान देणार तुम्ही? याला आव्हान असं आहे, आम्ही न्यायाची लढाई लढतोय. शोषित आणि वंचित जो रिझर्वेशनच्या दायऱ्यामधला एक खूप मायक्रो घटक आहे, त्याची बाजू आम्ही मानतोय ना. आमच्या बाजूने लाखोची झुंड नाही उभी राहत. आमच्या आंदोलनावरून आम्हाला कायम ट्रोल केलं जातं. अरे माणसं बघा, अरे याचं किती मतं पडली. अरे डॉक्टर बाबा, ओबीसी मध्ये एकी नाही किंवा लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वामध्ये सगळा ओबीसी घटक एकत्र होत नाही म्हणून त्याचा परिणाम होतोय का? कारण तुमच्याकडे म्हणजे छगन भुजबळ एवढे मोठे नेते आहेत, आता लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये आंदोलन करतायत, तरी सुद्धा समाज एकत्र काय येत नाही? समाजाचा रेटा पडत नाही. समाज जर जागृत असता, समाज जर राज्य करता असता, समाज जर संघटित असता, समाज जर शासन करता असता, तर त्याला रिझर्वेशन द्यायची काय गरज आहे? अरे रिझर्वेशन का मिळालं यांना? ते बॅलेटमध्ये प्रभाव दाखवू शकत नाहीत. भटक्या विमुक्त जातींचं पालच मोजलं जात नाही. आता त्या जनगणना जी होते, घरगणना होते, ओबीसींना कुणी फसवलं? ओबीसींना सरकारने आजपर्यंत फसवलंय. कोण आहे? आज सगळे म्हणतोय सरकार म्हणजे काय? मी एका विशिष्ट व्यक्तीवर टीका करतोय का? सरकार म्हणजे सगळं कॅबिनेट, सगळं सरकार. त्यामुळं सरकार ओबीसींना फसवतंय का? फसवतंय. मनोज जरांगेंना फसवतंय का? फसवतंय. सरकारनं संविधानाची भूमिका घ्यावी, सरकारनं खऱ्याला खरं म्हणावं. आता हे बदलेल कधी पण? हे बदलणार नाही. सरकार निर्णय घेत राहणार. हे मनोज जरांगेंचं आंदोलन जोपर्यंत कायदेशीर मागणी मनोज जरांगे करणार नाहीत, संविधानिक मागणी जोपर्यंत करणार नाहीत,
तोपर्यंत मनोज जरांगेंचं आंदोलन संपणार नाही. आणि मराठा समाजातील तज्ज्ञ मंडळी, पुढारी मंडळी, शरदचंद्र पवारांपासून, पुरुषोत्तम खेडेकरांपासून, प्रवीण गायकवाडांपासून, बीजी कोळसे पाटलांपर्यंत ज्यांना रिझर्वेशनचं थोडंफार कळतं त्या माणसांनी बोलल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. मात्र सरकार जर निर्णय घेत असेल तर मग बोलून, तुम्ही असं म्हणताय की बोलून पण आवाज ऐकला जात नाही. दिलेले आहेत त्याच्याबरोबर तुम्ही न्यायालयात जाणार म्हणला होता. एका बाजूला तुम्ही म्हणताय सरकार तुमचं ऐकत नाहीये, दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारले, म्हणताय आम्ही मोजतच नाही. अरे जरा गेला आहे रे, तू मोज नाही तर नाही मोज. आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत. तू आहेस कोण आम्हाला मोजायला न मोजायला? अरे आमची हे बघा, कोण जरांगे, कोण खुलचट माणूस? तुम्ही काय आम्हाला बोलता? आम्ही संविधानाची भाषा बोलणार आहोत. गावातलं व्यवस्थेतलं एक घटक, एकच घर आहे ज्याचं, त्याच्या हक्क अधिकाराचं संरक्षण हे संविधान करतं. त्यामुळं मनोज जरांगे आम्हाला मोजल नाही तर नाही. आहे कोण तू? तू एवढे दिवस झालं, एक मिनिट, एवढे दिवस झालं आंदोलन करतोय, एवढे दिवस झालं आंदोलन करतोय, हे सर्टिफिकेट का टिकत नाहीत? मग सरकार टिकत नाहीत? मनोज जरांगेंच्या दबावाखाली सरकार एवढं काय येत आहे? मग हे बघा, सरकार सरकार पण तुम्हाला मोजणार, जरांगे कसं तुम्हाला नाही? अरे आम्हाला मोजावं लागेल. आम्ही सत्तेत बसवणार. 60% ओबीसी आहे. असं काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही आम्हाला किती जरी ट्रोल केलं, मोजा नाही तर नाही मोजा. अरे कोण आहे जरांगे हा मोजायला नाही मोजायला? अरे खुळचट माणूस आहे, प्रश्न असा आहे की बावळट माणूस, जो बोलताना सुद्धा असा हातवारे करतो. ही भाषा कुठे वापरली जाते? नाही, मात्र तरी या सुद्धा मग का माणसाचं सरकार ऐकतंय? तुम्ही असं कुणाचं? म्हणताय अरे की बघा, सरकार काय ऐकतंय? सरकारला प्रश्न विचारा ना. नाही, मग तुम्ही मला काय विचारताय? दबाव का पडत नाही तुमचा? प्रश्न असा कोण? आहे. जरांगेचं बघा ना, सकाळच्या प्रेस मधला आहात. आम्हाला उत्तर द्यावं लागेल ना. ज्याला कोणाला भाषा कळत नाही, ज्याला कोणाला भाषा कळत नाही, त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल ना. आणि जरांगे काय समजतो स्वतःला? कोण आहे जरांगे? कोण? जरांगे कोण आहे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं एक खुळचट, अनपट आणि संविधान विरोधी भूमिका घेणारा आणि स्वतःला शहाणं समजणारा एक माणूस आहे. ज्याला कायदे मान्य नाहीत, ज्यांना रिझर्वेशन पॉलिसी मान्य नाही. आरक्षण कुणापासून सुरुवात होते? पण ते त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगेचं की पंकजा मुंडेंनी नेतृत्व करावं, धनंजय मुंडे वडेट्टीवार असं म्हटले की मुख्यमंत्री हे बघा, एक मिनिट. महाराष्ट्राची 14 करोड जनता ठरवते कुणी मुख्यमंत्री व्हावं, कुणी नेतृत्व करावं. मनोज जरांगेने ठरवल्यामुळे ते होणार आहेत का? वडेट्टीवार पण म्हटले ना. हे बघा, वडेट्टीवारांचं माझं म्हणणं असं आहे, वडेट्टीवार साहेबांना पंकजाताई मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असेल, माझं त्यांना आव्हान आहे. पंकजाताई एका पक्षाच्या नेत्या आहेत, मंत्रिपदावर आहेत. जर ओबीसीच्या मतांची गरज काँग्रेसला वाटते तर काँग्रेसनं वडेट्टीवारांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावं ना. पंकजाताईंचा रोल, पंकजाताईंच्या नावाआडून तुम्हाला ओबीसीची मतं पाहिजेत का? तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा ना. करावं. माननीय विजय वडेट्टीवार साहेबांना काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा आणि ओबीसीची मतं घ्यावीत. का विरोधी पक्ष नेते नव्हते का? ते आहेत. आणि आताचे दबंग नेते म्हणून वडेट्टीवारांकडे पाहिलं जातं. तुम्हाला कशाला? पंकजाताई त्यांच्या पक्षामध्ये आहेत. एक मिनिट, पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, गोपीनाथराव मुंडेंच्या त्या वारस आहेत. अरे तुम्हाला आयात कशासाठी करावी लागते? नाही, मात्र आता ती ओबीसी मंडळ यात्रा जी निघाली, त्या यात्रेचं तुम्हाला निमंत्रण होतं हे का? बघा, निमंत्रण आहे बघा. भौगोलिक तुम्ही प्रदेश, एवढे ओबीसी मोठे नेते आहात, राज्यामध्ये आंदोलन करताय, एवढ्या मोठ्या घटकाचा तुम्ही आवाज उठवताय, तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का नाही? अरे निमंत्रण आहे बघा, ते आहेत विदर्भामध्ये, चंद्रपूरमध्ये, ब्रह्मपुरीमध्ये ती यात्रा निघती. आम्ही जाऊ ना. तुम्हाला एवढं काय आमच्यामध्ये काय वाद आहेत असं म्हणायचं आहे का? प्रश्न आम्ही अरे आम्हाला फोन आलेले आहेत, आम्हाला या म्हणलेलं आहे. आमच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा असतो, त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. अरे भूमिकेवर प्रश्न विचारा ना. जाऊ ना. अजून कुठे संपलंय? ते संपलंय कुठं आंदोलन? कुणाचा? अरे माझा विरोध असायचा प्रश्न काय? मी ओबीसी साठी भांडतोय. एक मिनिट ऐका, काँग्रेसच्या राजकारणावर मी बोलतोय. पंकजाताईंना विरोध असायचा काय प्रश्न आहे माझा? पंकजाताई ओबीसी नेत्या नाहीत का? कुणाचं? पंकजाताईचं राजकारण? कोण? मनोज जरांगे काय ज्योतिष आहे का? काय मनोज जरांगेला काय करतं त्यातलं? आणि ते काय बोललं म्हणून राजकारणात परिणाम होतो का? त्याला एका ग्रामपंचायतीचा सरपंच निवडून आणता आला नाही, स्वर्गीय देशमुखांच्या कुटुंबातला माणूस निवडून आणता आला नाही, आणि बघून घेईल. काय बघणार आहे तू? आहे कोण तू? मस्साजोगची ग्रामपंचायतीचा सरपंच निवडून आणता आला नाही त्याला. कशाला दुसऱ्यावर टीका करतो तू? ह्याचा संपवतो आणि त्याला संपवतो.
आणि राष्ट्रवादीला बोलतो धनंजय मुंडेंना जर मंत्री केलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. अरे तू एक ग्रामपंचायत निवडून आणू शकला नाहीस, एवढी सहानुभूती असताना तिथं तू काय बोलतो रे आणि कुठली भाषा बोलतो हा? नाही, जरांगेंनी काँग्रेसला धमकी दिली, तुम्ही मंडल यात्रा काढली, तुम्ही जर ओबीसीचं लांगून चालन केलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. जरांगे एकीकडे ओबीसीतनं आरक्षण मागतात, ओबीसी सगळे फायदे लाटायचे, पुन्हा मंडल आयोगाला शिव्या घालायचे. तुम्ही- आज उत्तरपणा नाही का? अहो तुम्ही प्रश्न पण विचारला आणि त्याचं उत्तर पण दिलं. प्रश्न असा आहे की मनोज जरांगेला मंडल म्हणजे कोण हे माहितीये का? मनोज जरांगे ओबीसीचं आरक्षण मागतो. मंडल आयोग कधी अंमलबजावणी झाली का, कुणामुळे मिळाला? महाराष्ट्रातली मंडल आयोग अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्रात कोण कोण लढलं ह्याचं काही माहिती आहे का जरांगेला? जरांगेच्या बॅनरवरती कधी बीपी मंडलांचा फोटो दिसला का? कधी बीपी सिंगांचा फोटो दिसला का? कधी दिबा पाटलांचा फोटो दिसला का? कधी प्रतापराव ढाकणे आपलं बबनराव ढाकणेंचा फोटो दिसला का? नाही. मनोज जरांगे हा बावळट माणूस आहे, त्याला ओबीसी आरक्षणाची अक्कल नावाचा प्रकार नाही. म्हणजे आणि हे बघा प्रश्न असा आहे की जातीच्या नावाने धमके देतो हे पटतं, कारण अजिबात मराठ्यांचंच राजकारण, बाकीचे लोक असं कसं चालेल? असं चालणार नाही. ओबीसी बघून घेतील. ओबीसी अरे ओबीसीने बघितलं ना. तुम्ही काय सांगताय, कधी बघणार? म्हणजे आता काही निवडणूक आहेत का? येऊ द्या ना एक बाई इलेक्शन, काय मारामाऱ्या करायचे? प्रश्न असा आहे, तुम्ही असं म्हणता की मनोज जरांगे हे बावळट माणूस आहेत किंवा आरक्षणाविषयी त्यांना काय माहिती नाही. बावळट असताना सुद्धा सरकारने मला सांगा ना बावळट का म्हणलो मी? हे बघा तुम्ही हे बघा हे बघा एकदम एकदम बावळट फालतू रिझर्वेशनची काही माहिती नसलेला जो ओबीसी मधून आरक्षण मागतो तोच मंडल आयोग चॅलेंज करायचं म्हणतो. हा बावळट नाही माणूस. सरकार ऐकतंय. अरे सरकारला सोडा ना. काय सरकार? मी काय सरकारचा प्रतिनिधी आहे का? प्रवक्ता आहे काय? सरकार लावलंय? विचारा ना सरकारच्या प्रवक्त्याला प्रश्न, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारा ना. कोण आहे मनोज जरांगे? काय लावलंय बघा. मला एक सांगा ज्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे मनोज जरांगेला त्या घराचं अस्तित्वच मान्य नाही, तो मंडल आयोगाला चॅलेंज करायचं म्हणतोय. बावळट नाही माणूस हा. प्रश्न असा आहे मग की जर सरकार निर्णय घेतंय तर मग तुमचा विरोध कोणाला आहे? मनोज जरांगे सरकारला विरोध आहे. सरकारला तर विरोध आहेच. जे आर फाडलाय आम्ही वेळोवेळी. आता किती वेळा सांगू तुम्हाला, सरकारच्या या धोरणांना आमचा विरोध आहे. कारण ओबीसीचं आरक्षण आज रोजी पंचायत राजमधलं संपलंय, शिक्षणातलं संपलंय, नोकऱ्यातलं संपलंय. आहे ना धोरणांना विरोध सरकारच्या. आता मग तुमचे धन्यवाद. थँक्यू.